नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुम्हा सर्वांचं अभ्यास मित्र परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 3 आणि 4 डिसेंबर रोजीच्या चालू घडामोडी बघणार आहोत. त्यामुळे 12 क्वेश्चन बघणार आहे. 12च्या 12 क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट आहे बघा. ठीक आहे, तर तुम्हाला हे लेक्चर सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायचं आहे आणि त्यानंतर एक टेस्ट क्वेश्चन देणार आहे, तो सुद्धा सोडवायचा आहे. न्यू इयर ऑफरचा हा लास्ट दिवस आहे आज. ठीक आहे, आज 12 वाजेपर्यंत तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता. उद्यापासून प्राइस चेंज होणार आहे. उद्यापासून राज्यसेवेची फाउंडेशन बॅच 7,000 रुपयाला, कंबाईन फाउंडेशन बॅच 5,000 रुपयाला, त्यानंतर यशवंत बॅच जी तिची फी 1,999 ला, विजेता बॅच 2 फक्त ऑफर मध्ये राहील. बाकी मग जर एनसीईआरटी स्टेट बोर्ड बॅच 1900 रुपयाला, ऑल इन वन बॅच 999 रुपयाला होणार. ठीक आहे, तर या लिमिटेड टाइम ऑफर उद्या संपून जाणार आहे, आज संपून जाणार आहे. आज जर कुणाला या डिस्काउंटेड फी मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर ते घेऊ शकता. ठीक आहे, त्याचबरोबर सध्या आपली कंबाईन विजेता बॅच 2 चे ऍडमिशन आपण सुरू केलेले आहे. या बॅच मध्ये तुम्हाला 4 विषयाच्या नोट्स दिल्या जाणार आहे. त्याचबरोबर PYQ चे लेक्चर दिले जाणार आहे. ठीक आहे, त्याचबरोबर झालेले रेकॉर्डेड लेक्चर आणि लाईव्ह लेक्चर होणार आहे टाइम टेबल नुसार. तो टाइम टेबल ऑलरेडी आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. ठीक आहे, त्याचबरोबर लेखा व कोशागार विभागाची जी ऍड आलेली त्यासाठी रेकॉर्डेड बॅच आपण सुरू केलेली आहे. त्याचबरोबर आपल्या नोट्स पॅक आहे, ज्यामध्ये तुम्हाला जवळपास इथं 8 विषयाच्या नोट्स जे आहे ते मिळणार आहे. 2023-24 आणि 24-25 चं इयर बुक म्हणजे 2 इयर बुक मिळणार. त्यानंतर पॉलिटी, इकॉनॉमिक्स, हिस्ट्रीमध्ये जर बघितलं तर आधुनिक महाराष्ट्राचा, जिओग्राफीमध्ये महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, आणि आता आम्ही सायन्सच्या नोट्सवर देखील काम करत आहोत. तर या नोट्स पॅक मधून तुम्ही ते एकदा नोट्स पॅक घेतला तुम्हाला सगळ्या नोट्स मिळतील, प्लस अपडेटेड त्याचे PDF सुद्धा मिळत जाईल. ठीक आहे, त्याचबरोबर यशवंत बॅचचे ऍडमिशन जे आहे ते सुद्धा सध्या डिस्काउंटेड फीज मध्ये सुरू आहे. कंबाईनची टेस्ट सिरीज सुद्धा सुरू आहे. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला अभ्यास मित्र ऍप्लिकेशन वर बघायला मिळेल. त्याचबरोबर तुम्ही आपल्या इन्स्टाचं पेज आणि टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून ठेवा. सुरुवात करूया 4 जानेवारी रोजीच्या लेक्चरला मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चनना. इथे जर बघितलं जानेवारी 2025 मध्ये ॲसोचेम चे महासचिव म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली. तर आता ॲसोचेम वगैरे काय तर बघा, त्याचा फुल फॉर्म मी तुम्हाला सांगतो. इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज ही एक संस्था आहे, भारतामधील व्यापाऱ्यांची सर्वात जुनी संस्था आहे. आणि या संस्थेचे महासचिव कोण बनले आहे तर या संस्थेचे महासचिव बनलेले मनीष सिंघल. ठीक आहे, तर लक्षात ठेवा ॲसोचेमचे नवीन महासचिव कोण बनलेले, मनीष सिंघल. मनीष सिंघल यांनी कोणाची जागा घेतली तर दीपक सूद यांची त्यांनी जागा घेतलेली आहे. भारतातील सर्वात जुन्या व्यवसाय चेंबर्स पैकी म्हणजे बिझनेसशी रिलेटेड संस्थांपैकी ॲसोचेम ही एक संस्था आहे, जिची स्थापना 1920 मध्ये करण्यात आली होती. नवी दिल्लीमध्ये हिचं मुख्यालय आहे. यानंतर आता महत्वाच्या ज्या नियुक्त्या आहेत त्या बघून घेऊया. चला, भारताचे नवीन कॅग कोण बनलेले तर के संजय मूर्ती. 51वे सरन्यायाधीश कोण बनले तर संजीव खन्ना. त्यानंतर FICCI चे नवीन अध्यक्ष हर्षवर्धन अग्रवाल. इंडियन ऑइलचे नवीन अध्यक्ष अरविंदर सिंग साहनी. ब्रह्मोस एरोस्पेसचे नवीन अध्यक्ष डॉक्टर जयतीर्थ राघवेंद्र जोशी. प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष अमनदीप जोहल. त्यानंतर मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडियाचे नवीन MD आणि CEO प्रवीणा राय. ऍक्सिस बँकेचे नवीन MD CEO अमिताभ चौधरी. इंडियन चेंबर्स अँड कॉमर्सचे नवीन अध्यक्ष अभ्युदय जिंदल. सशस्त्र सीमा बलाचे नवीन महासंचालक अमृत मोहन प्रसाद. भारताचे नवीन वित्त सचिव तुहिन कांत पांडे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे नवीन CMD DK सुनील. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचे नवीन अध्यक्ष आलोक रंजन. त्याचबरोबर मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन जो तुम्हाला परीक्षेमध्ये 100% विचारला जाईल येणाऱ्या कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये, तर तो प्रश्न असा आहे की जानेवारी 2025 मध्ये कोणत्या खेळाडूला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित केलं जाईल. तर बघा मित्रांनो, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि तो मनू भाकर, D गुकेश, हरमनप्रीत सिंग आणि प्रवीण कुमार या 4 जणांना जाहीर झालेला आहे. म्हणून वरील पैकी सर्व हे आपलं उत्तर असणार आहे. तर बघा मित्रांनो, तुम्हाला असाही क्वेश्चन येऊ शकतो की खालीलपैकी कुणाला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देण्यात आला नाही आणि इथं समजून घ्या एखादं वेगळं नाव दिले जाऊ शकतं. समजून घ्या की विराट कोहली दिलं. ठीक आहे, तर तुम्हाला ते आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. मनू भाकर, D गुकेश, त्यानंतर हरमनप्रीत सिंह आणि प्रवीण कुमार ही नावं आपल्याला लक्षात ठेवायची आहे. या पुरस्काराच्या अलीकडे घोषणा झालेली आहे.
17 जानेवारी 2025 रोजी राष्ट्रपती भवनामध्ये हे पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते या खेळाडूंना दिले जाणार आहे। हे पुरस्कार जर आपण बघितलं तर युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024च्या विजेत्याची घोषणा केलेली आहे। आपण जर बघितलं तर बुद्धिबळ स्पर्धा अलीकडे कोणी जिंकली, डी गुकेशने तो ही स्पर्धा जिंकणारा, फिडेची बुद्धिबळ स्पर्धा होती ती, ठीक आहे। तर ही स्पर्धा जिंकणारा तो जगातील सगळ्यात तरुण खेळाडू ठरला। त्यानंतर हॉकीमध्ये आपण जर बघितलं तर आपल्या देशाला ब्रॉन्झ मेडल ऑलिम्पिक मध्ये जिंकून दिलं हरमनप्रीत सिंग। त्यानंतर पॅरा ॲथलीट प्रवीण कुमार जे, तर त्यांना सुद्धा काय मिळालेलं आहे, तर मेजर ध्यानचंद पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे। आणि त्याचबरोबर नेमबाज मनू भाकर हिने ऑलिम्पिक मध्ये 2 कांस्य पदक जिंकली, तर त्याबद्दल हिला सुद्धा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे। तुम्हाला एक होमवर्क क्वेश्चन देतो, त्याचं मला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराचं जुने नाव सांगायचं आहे, तुम्ही काय जुने नाव, ठीक आहे। त्यानंतर तिसरा क्वेश्चन, जानेवारी 2025 मध्ये युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे नवीन सीईओ कोण बनले आहे? UIDAI चे नवीन अध्यक्ष कोण बनले? ठीक आहे। आपलं आधार कार्ड जे, तर आपण जर बघितलं या संस्थेने ते बनवलेलं आहे, युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने। मग आपण जर बघितलं तर त्याचे नवीन सीईओ बनलेले आहे भुवनेश कुमार। कोण बनलेले? भुवनेश कुमार। आणि मग भुवनेश कुमार यांनी कोणाची जागा घेतली? तर अमित अग्रवाल। हे आपल्याला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। जागतिक कुटुंब दिन 2025 मध्ये कधी सेलिब्रेट करण्यात आला? 1 जानेवारीला जागतिक कुटुंब दिन सेलिब्रेट करण्यात आलेला आहे। थीम लक्षात ठेवायची आहे, टुगेदर वी थ्रिव्ह सेलिब्रेटिंग अवर ग्लोबल बॉन्ड्स। यानंतर पुढे जाऊया, कोणत्या राज्य सरकारने जानेवारी 2025 मध्ये हिंदू आणि शीख धर्मगुरूंसाठी पुजारी ग्रंथी सन्मान योजना सुरू केली? तर बघा मित्रांनो, हिंदू आणि शीख धर्मगुरूंसाठी 18,000 रुपये दिले जाणार आहे, ठीक आहे। 18,000 रुपये दिले जाणार आहे आपण जर बघितलं, आणि मासिक मानधन असणार आहे ते हिंदू आणि शीख धर्मगुरूंना मासिक 18,000 रुपये मानधन देण्यासाठी आपण जर बघितलं पुजारी ग्रंथी सन्मान योजना दिल्ली सरकारने सुरू केलेली आहे। कोणी सुरू केली? तर दिल्ली सरकारने सुरू केलेली आहे। दिल्लीमध्ये तुम्हाला माहितच असेल की आता इलेक्शन जे आहे ते होणार आहे। मग आपल्याकडे जेव्हा इलेक्शन येतं तेव्हा आपल्याकडे फ्रीबीज सुरू होतात। फ्रीबीज म्हणजे काय? तर लोकांना पैसे पोहोचवणाऱ्या योजना, जसं की महाराष्ट्रामध्ये इलेक्शन सुरू होण्याच्या अगोदरच तुम्हाला लाडकी बहीण योजना सुरू झालेली बघायला मिळेल। आपण जर बघितलं तर सुरुवातीला बीजेपीचं सरकार होतं तेव्हा, म्हणजे 2019 मध्ये जर आपण बघितलं तर तेव्हा ती योजना सुरू झाली नाही, किंवा आपण जर बघितलं उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं तेव्हा ती योजना सुरू झाली नाही। या मोस्ट ऑफ द योजना ज्या असतात ते प्रत्येक राज्य सरकार, कुणाचा असू द्या, काँग्रेस असू द्या, बीजेपी असू द्या, आप असू द्या, किंवा इतर कोणताही पक्ष असू द्या, या योजना इलेक्शनच्या अगोदर सुरू होतात, ठीक आहे। आणि मग या योजनेमुळे अलीकडे भारत संकटात सापडत चाललेला आहे, ठीक आहे। याच्यामुळे आपला अर्धा खर्च जो आहे तो या योजनांवरच होत आहे, ठीक आहे। तर हे याच्याकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून आपण तरुण पिढीनं बघणं गरजेचं आहे, ठीक आहे। आपल्या देशासाठी हे घातक आहे, लक्षात ठेवा। आपण जर बघितलं तर राजधानी आहे नवी दिल्ली, आतिशी मार्लेना या मुख्यमंत्री आहे, आणि लेफ्टनंट गव्हर्नर कोण आहे? विनय कुमार सक्सेना। त्यानंतर 6वा आणि मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, कोणत्या राज्य सरकारने 40 वर्षानंतर युनियन कार्बाइड कारखान्यातून सोडलेल्या विषारी कचऱ्याची विल्हेवाट सुरू केली आहे? तर बघा मित्रांनो, युनियन कार्बाइड नावाची कंपनी तुम्ही ऐकली असेल, ठीक आहे। नसेल ऐकली तर मी सांगतो। बघा काय झालं होतं, तर 1980-90चं जे दशक होतं, आय थिंक 1982-83चा जो काही काळ होता, तर त्यामध्ये युनियन कार्बाइड नावाची एक कंपनी होती, तिच्यामधून एक मिथाइल आयसोसायनाइड नावाचा गॅस लीक झाला होता, आणि ही दुर्घटना भोपाळमध्ये घडली होती, म्हणून हिला भोपाळ गॅस दुर्घटना म्हणूनही ओळखलं जातं। मग याच्यामुळं कितीतरी लोकांचा मृत्यू झाला होता मित्रांनो त्या काळामध्ये, आणि कितीतरी लोक अपंग झाले होते। लोक तर अपंग झाले, पण त्यांच्या भविष्यातल्या पिढ्या सुद्धा अपंग झाल्या काही लोकांच्या, ठीक आहे। तर अशा प्रकारे युनियन कार्बाइड कंपनी जी आहे, तर तिच्यामध्ये तो विषारी वायू सगळीकडे पसरला होता, पण तिला अजून काय त्या कचऱ्याची अजून विल्हेवाट लावलेली नव्हती। तुम्ही बघू शकता की इतका विषारी वायू होता त्याने अगदी लोखंडाला सुद्धा डॅमेज केलेला आपल्याला बघायला मिळतं, ठीक आहे। या कारखान्यामध्ये सुद्धा हा वायू आपल्याला बघायला मिळतो, पण या कचऱ्याची विल्हेवाट अजून लागली नव्हती। त्यामुळे आपण जर बघितलं मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने सरकारला सांगितलं की काही करा, पण आता लवकरात लवकर या कचऱ्याची विल्हेवाट लावा। आणि मग त्यानंतर मध्य प्रदेश सरकार आणि केंद्र सरकारने मिळून काय केलेलं आहे, तर
युनियन कार्बाइड कंपनीची जी साईड आहे तिच्यावरून विषारी कचरा काढून टाकण्याचं काम सुरू केलेलं आहे. विषारी वायूचं नाव लक्षात ठेवा, मिथाइल आयसोसायनाइड. मिथाइल आयसोसायनाइड. ठीक आहे. पाण्याच्या संपर्कात आल्यामुळे हा वायू काय झाला होता, लीक झाला होता. ठीक आहे. यानंतर बघा मध्य प्रदेश 1 नोव्हेंबर 1956 ला स्थापना. भोपाळला राजधानी, मोहन यादव मुख्यमंत्री, मंगूभाई पटेल राज्यपाल. 29 लोकसभेच्या जागा, राज्यसभेच्या 11 जागा, विधानसभेच्या 230 जागा. ठीक आहे. शेजारी राज्य गुजरात, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि राजस्थान. महाराष्ट्राच्या 8 जिल्ह्यांची सीमा मध्य प्रदेशला लागते. 7वा क्वेश्चन अगेन इम्पॉर्टंट क्वेश्चन. संयुक्त राष्ट्र संघाने कोणते वर्ष क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे वर्ष म्हणून घोषित केलं आहे? तर बघा मित्रांनो, क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं वर्ष म्हणून संयुक्त राष्ट्राने 2025 वर्ष डिक्लेअर केलं आहे. यानंतर वर्ल्ड ब्लिट्झ टायटल 2024 चे पुरुष विजेतेपद कोणी जिंकलं? तर बघा मित्रांनो, चेसची स्पर्धा आहे जिचं नाव आहे वर्ल्ड ब्लिट्झ टायटल. ठीक आहे. तर ही स्पर्धा मॅग्नस कार्लसन आणि इयान नेपोनियानची या दोघांनी मिळून जिंकलेली आहे, म्हणून उत्तर असणार पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, लक्षात ठेवायचे. महिलांमध्ये ही स्पर्धा जी आहे ती चीनच्या वेनजून हिने जिंकलेली आहे. यानंतर भारत अंटार्क्टिकामध्ये मैत्री-2 हे संशोधन केंद्र कोणत्या वर्षापर्यंत स्थापन कराल? तर भारत अंटार्क्टिकामध्ये मैत्री-2 हे जे काही संशोधन केंद्र आहे हे 2029 पर्यंत स्थापन करणार आहे. आपण जर बघितलं मित्रांनो, तर भारताचं ऑलरेडी अंटार्क्टिकामध्ये दक्षिण गंगोत्री नावाचं, त्याचबरोबर मैत्री नावाचं आणि भारती नावाचं काय होतं, संशोधन केंद्र होतं. त्यानंतर जर बघितलं, सध्या मैत्री आणि भारती अंटार्क्टिकामध्ये कार्यरत आहे. दक्षिण गंगोत्री हे पहिलं स्टेशन होतं, आता त्याला काय केलेलं आहे, रिटायर केलेलं आहे. ठीक आहे. मग आता मी तुम्हाला अजून एक क्वेश्चन विचारतो, त्याचा आन्सर तुम्हाला सांगा. अंटार्क्टिकामध्ये तुम्ही बघितलं की दक्षिण गंगोत्री आहे, मैत्री आहे, भारती आहे, त्यातलं दक्षिण गंगोत्री रिटायर झालं, आता आपण मैत्री 2 बनवते. क्वेश्चन असा आहे की आर्टिकच्या ठिकाणी भारताचं कोणतं काय, तर आपण म्हणूया स्टेशन आहे हे तुम्हाला सांगायचं, रिसर्च स्टेशन आहे, तर हे तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर जानेवारी 2025 मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार भारतातील हरितगृह वायू उत्सर्जन जे ते 2019च्या तुलनेत 2020 मध्ये किती टक्क्यांनी कमी झालं? तर बघा मित्रांनो, हरितगृह वायूचं उत्सर्जन जे ते 2019च्या तुलनेत अलीकडे प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार 2020 मध्ये 7.93 टक्क्यांनी कमी झालेलं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. त्यानंतर भारतातील पहिलं बाल कर्करोग रुग्णालय कोणत्या राज्यात स्थापन केलं जाणार आहे? तर पटना बिहारमध्ये ते स्थापन केलं जाणार आहे. लक्षात ठेवा, यामध्ये 100 खाटांची अत्याधुनिक रुग्णालय आपल्याला बघायला मिळणार आहे. याची पायाभरणी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केलेली आहे. हे रुग्णालय जर आपण बघितलं तर महावीर कॅन्सर इन्स्टिट्यूट द्वारे तयार केलं जात आहे. ठीक आहे. यानंतर आता भारतातील पहिल्या घडामोडी बघून घेऊया. भारतातील पहिली स्वयंसेवा यंत्रणा कोणत्या विमानतळाने सुरू केली? तर दिल्ली विमानतळ. भारतातील पहिला दीपस्तंभ महोत्सव कुठे आयोजित करण्यात आला? गोव्यामध्ये. भारतीय लष्कर आणि पुनीत बालन ग्रुपने भारतातील पहिले कॉन्स्टिट्यूशन पार्क कुठे सुरू केले? पुण्यामध्ये. गोव्यात प्रथम स्वदेशी विकसित प्रदूषण नियंत्रण जहाज समुद्र प्रताप कोण लॉन्च केलं? तर भारतीय तटरक्षक दलाने. भारतातील पहिला जीआय टॅग असलेला अंजीर रस कोणत्या देशाला निर्यात केला? पोलंडला. एअरबस कोणत्या वर्षी भारतात बनवलेलं पहिलं H125 हेलिकॉप्टर लॉन्च करल? तर 2026 या वर्षी एअरबस नावाची कंपनी भारतात H125 हेलिकॉप्टर बनवून लॉन्च करल. भारतातील पहिली स्वदेशी बुलेट ट्रेन कोण बनवणार आहे? कोणती कंपनी? तर BEML. त्याचबरोबर दलित उपकोटा लागू करणारं पहिलं राज्य हरियाणा. देशातील पहिला ऑइल पाम प्रोसेसिंग प्लांट कुठे सुरू झाला? तर अरुणाचल प्रदेश. भारतातील पहिला सरकारी मालकीचा OTT प्लॅटफॉर्म केरळने सुरू केला. भारतातील पहिले डॉल्फिन संशोधन केंद्र पाटणा बिहारमध्ये सुरू झालं. 5 कोटी आयुष्यमान कार्ड बनवणारं पहिलं राज्य उत्तर प्रदेश आहे. भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे दिल्लीमध्ये सुरू झाला. कोझिकोडे केरळ जे ते युनेस्कोच्या यादीतील भारतातील पहिलं साहित्य शहर बनलं आहे. यानंतर 12वा क्वेश्चन आहे 2025 नंतर जन्मलेल्या, ठीक आहे, नवीन पिढीतील मुलांना काय नाव देण्यात आलेले? तर त्यांना नाव देण्यात आलेले बीटा जनरेशन किंवा जन बीटा असं नाव जे आहे ते 2025 नंतर जन्मलेल्या मुलांना नाव देण्यात आलेलं आहे. ही जी मुलं असणार आहे मित्रांनो, तर ती कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात वाढणारी मुलं असणार आहे.
त्याचबरोबर जर आपण बघितलं तर ही जी मुलं आहे तर ऑलरेडी महामारी कोविड सारखी महामारी होऊन गेलेली आहे, त्यानंतर हे जन्म घेणारे, त्यामुळे आपण जर बघितलं तर एका महामारीतून आपण जर बघितलं वाचलेली ही मुलं आहे, त्यानंतर प्रगत तंत्रज्ञानाचा त्यांच्या जीवनावर प्रचंड प्रभाव असणार आहे. आता आपण जर बघितलं तर 2025 ते 2039 या वर्षापर्यंत जन्मणारे जे काही मुलं आहे त्यांना बीटा किड्स म्हणून ओळखलं जाणार आहे. ठीक आहे, सोशल मीडिया हे मुलांचे बलस्थान असणार आहे, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं. यानंतर 2 टेस्ट क्वेश्चन आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने कोणते वर्ष क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं वर्ष म्हणून डिक्लेअर केलं आणि UIDAI चे नवीन CEO कोण बनले आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे, त्याचबरोबर न्यू इयर ऑफरचा आज लास्ट डे, फाउंडेशन बॅचची ऍडमिशन घेण्याची सुवर्ण संधी आहे, ही दवडू नका. यामध्ये आता आपले लेक्चर सुरू झालेले आहे. ठीक आहे, तर या संधीचा लाभ घ्या. सगळ्याच बॅचेसवर ऑफर आहे. तुमच्या अभ्यासामध्ये अभ्यास मित्र हेल्प करणार आहे तुम्हाला. ठीक आहे, निश्चित काही प्रॉब्लेम येऊ द्या, बिंदास आम्ही तुमच्यासाठी इथं आहोत. ठीक आहे, बिंदास तुम्ही कॉल करा, मेसेज करा, तुमचे प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करू. त्याचबरोबर कंबाईन विजेता बॅच 1 मंथ रिव्हिजन बॅच 499 रुपये फी आहे, तुम्ही जॉईन करू शकता. त्यामध्ये नोट्स देखील असणार आहे. त्याचबरोबर त्यामध्ये PYQ चे लेक्चर जरी असणार आहे, मग कोणकोणत्या गोष्टी असणार यासाठी तुम्ही अधिक इन्फॉर्मेशनसाठी या नंबरवर कॉल करू शकता. त्याचबरोबर लेखा व कोशागार विभागाची बॅच आहे, नोट्स पॅक ची बॅच आहे, तुम्ही परचेस करू शकता. यशवंत बॅच आहे, टेस्ट सिरीज आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच ठिकाणी मिळेल, ते म्हणजे अभ्यास मित्रचं ऍप्लिकेशन. टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला या लेक्चरची PDF मिळेल, इंस्टाच्या पेजवर अभ्यास विषयक रील्स बघायला मिळेल. मग थांबूया मित्रांनो, आज आपण इथं भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.